रामकृष्ण हरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. वारीच्या निमित्तानं चालू असलेली आपली ही चिंतन सेवा आणि आज वारी विशेष भाग 6. 5 भागामध्ये आपण चिंतन केलं. एका भागामध्ये आपण पहिल्या भागामध्ये वारी वारकरी, दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये पंढरीची वारी, पंढरीची वारी आहे माझे घरी या अभंगावर चिंतन केलं. चौथ्या भागामध्ये स्वल्प वाटे चला जाऊ या अभंगावर चिंतन केलं. आणि मागच्या भागामध्ये म्हणजे 5व्या भागामध्ये पंढरीशी जारे आल्यानो संसार या अभंगावरचं चिंतन चालू केलं. आज सुद्धा त्याच अभंगावर चिंतन करायचं आहे. आपल्याला अभंग माहिती आहे तरी आपल्या प्रथेप्रमाणे अभंग आपल्यासमोर ठेवतो. तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे आणि हा अभंग तू आपल्यासमोर ठेवत असताना ठेवतो आणि नंतर मग चिंतन करतो. तुकोबाराय म्हणतात, पंढरीशी जारे आल्यानो संसार, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडीत उतावीळ, मागील पर्यार पुढे नाही शिन, झाली दर्शन एक वेळ, वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, तुका म्हणे निधी अनेकाचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना, वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. असा हा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या 4 चरणाच्या अभंगाचं चिंतन करत असताना आपण मागच्या भागामध्ये पंढरीशी जारे आल्यानो संसारा एवढ्यावरच आपलं चिंतन झालं. तुकोबाराय या अभंगातून आपल्याला पंढरीला जा असं सांगतात. कुणाला सांगतात, का सांगतात, काय याचा विचार झाला. आणि मग जेव्हा असा प्रश्न निर्माण झाला की अरे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा हा मोठा राजा आहे, हा द्वारकेचा राजा होता, अयोध्येचा राजा होता, हा वैकुंठाचा राजा आहे, वैकुंठाधिपती आहे, विश्वाचा जनिता आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे, त्रैलोक्याचा नायक आहे. हा एवढा मोठा हा देव हा मोठ्यांचा असेल ना, श्रीमंताचा असेल नाही का, श्रीमंताचा असेल, मग तो आम्हाला भेटेल का? तेव्हा तुकोबारायांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं, त्याचं स्पष्टीकरण दिलं, त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. ती आपली शंका दूर केली की नाही तसं नाही बाबा, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, कारण दिनाचा सोयरा पांडुरंग तो दिनाचा सोयरा आहे. दिनाचा सोयरा, दीन म्हणजे दुबळे, दीन म्हणजे गरीब, दीन म्हणजे तुमच्या आमच्यासारखे सर्व, म्हणजे तो गरिबांचा देव. का गरिबांचा देव आहे, मग श्रीमंतांचा नाही आहे का? इथे तुम्हाला सांगू का, एक गोष्ट लक्षात घ्या, जगा जीवात संसाराला आलेला प्रत्येक जीव हा दीनच आहे महाराज. तो पैशाने श्रीमंत असेल पण तरी तो दीन आहे, तो संपत्तीने श्रीमंत असेल तरी तो दीन आहे. याचं जर वर्गीकरण करायचं झालं ना तर 2 भागामध्ये आपल्याला करता येईल. आता ठीक आहे, दिनाचा दीन 2 भागात करा. दीन, श्रीमंत दीन आणि गरीब दीन. म्हणजे श्रीमंत सुद्धा दीनच आहेत आणि गरीब सुद्धा दीनच आहेत. दीन म्हणजे कोण? दुबळे. आणि मग तुम्ही आम्ही दुबळे नाही तर कोण आहे हो? मग श्रीमंत आहे म्हणे, नाही माझी लाखानं पगार आहे, खूप मोठी शेती आहे, खूप मोठा बंगलो आहे, खूप मोठ्या गाड्या आहे, खूप मोठे नोकर चाकर आहे, मग त्या तो श्रीमंत आहे म्हणजे तो दीन नाही का? अहो दीनच आहे ना. शरीर त्याच्या हातात आहे का? डोळे त्याच्या हातात आहे का? हात त्याचे आहेत का? पाय त्याचे आहेत का? असं जर असतं महाराज तर पाय त्याच्या मतानं ऐकले असते, डोळ्याने ऐकले, डोळे निघून गेले असते का हो? म्हणजे चष्मा लागला असता का? कारण तुझा आहे ना डोळा तुझा आहे तर तुझ्या मताने ऐकेल ना, कारण तू तर बाबा सर्व आहे तुझ्याजवळ. म्हणून श्रीमंत असलं म्हणजे आपण मोठे आहो असं समजण्याचं कारण नाही. श्रीमंत सुद्धा दीनच आहे. आणि मग गरीबाचा तो विचारच नाही हो, गरीबाचा तो विचारच नाही. किती काही दीन असू द्या, किती काही गरीब असू द्या, तोही दीन. अर्थात जीव हा दीन आहे. व्यवहारामध्ये जर बघितलं तर तुकोबारायांसारखं गरीब कोणी होतं का? व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं तुकोबाराय किती गरीब होते.
खायची व्यवस्था व्हायची नाही. आपल्याला माहिती आहे, देव घरी आले तर काय केलं होतं? रांधेल्या कन्या, दरदरीत कन्या रांधेल्या. आम्ही सदैव सुडके तुकोबारायच म्हणतात ना. एवढे गरीब होते, पण तुकोबाराय म्हणतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुल्लत डुल्लत सोबत. तुकोबाराय म्हणतात आम्ही सुखी आहोत. मग व्यावहारिक दृष्ट्या गरीब असणं म्हणजे दुःखी असणं असा त्याचा अर्थ नाही. ते सुद्धा सुखी असू शकतात. आणि व्यावहारिक दृष्ट्या श्रीमंत असणं ते सुद्धा दुःखी असू शकतात, सुखी असू शकतातच असं नाही. म्हणून याचा समन्वय लादताना इथे दीन या शब्दाचा विचार करताना, दीन म्हणजे संपत्तीनं, मानानं, सन्मानानं, संपदेनं, पैशाने हा विचार इथे येत नाही. तुकोबाराय म्हणतात कुणी असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, सर्वजण सर्वांचा तो देव आहे. म्हणून पंढरीशी जा रे आऱ्यांनो संसार. आता एक लक्षात घेते, दिनाचा सोयरा शब्द आलाय. सोयरा कोणाला म्हणतात? तो माऊली ज्ञानोबारायांची उभी आठवली तर सांगतो. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात रावो ते कटक, सौजन्य ते सोयरिक, वन्नी ते दाहक. मला फक्त एवढा शब्द घ्यायचा आहे. सौजन्य ते सोयरिक. जिथे सौजन्य आहे, जिथे प्रेम आहे, तिथे सोयरिक होत असते. तो आपला सोयरा होत असतो. आपल्याला तेवढेच सोयरे माहिती आहेत. मुलगी दिली की झाले सोयरे, आणि सुनबाई करून आणली की झाले सोयरे. पण ते सोयरं बनण्यासाठी सौजन्य ते सोयरिक, सौजन्य प्रेमाचा कुठतरी त्या ठिकाणी ओघ आला पाहिजे. मग सोयरिक तेव्हा होते. तसं स्नेह जिव्हाळा हा सोयरिकेमध्ये आला पाहिजे. अर्थात जो आमचा सोयरा आहे तो जवळचा होतो. आणि मग जवळचा जो आहे तो आम्हाला सांभाळून घेत असतो. तुकोबाराय म्हणतात हा पांडुरंग परमात्मा ज्याच्याकडे मी तुम्हाला जायला सांगतोय ना, तो साधा सुद्धा समजू नका. तो विश्वाचा मालक असेल. जयापासून हे मंडळ झाले. तो पंढरपूरचा राजा असेल. तो एका पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुती सिंग. तो पंढरपूरचा राणा आहे. तो या अखंड ब्रह्मांडाचा राणा आहे. ब्रह्मांडाचा राणा आहे आम्हाला माहिती आहे. योग्याचे निज ध्यान. ब्रह्मांडाचा जो राणा आहे, पंढरीचा राणा आहे, हे सर्व जरी खरं असलं तरी महाराज तो तुमचा सोयरा आहे. दिनाचा सोयरा पांडुरंग. तो पांडुरंग दिनाचा सोयरा आहे. म्हणजे हा जीव दीन आहे. आणि हा दीन या जीवाचा सोयरा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून पंढरीशी जा रे आल्यानो संसार. आता दिनाचा सोयरा. पण सोयरा हा शब्द अनेक ठिकाणी आलाय अभंगामध्ये. तुकोबारायांनी एका अभंगामध्ये असं म्हटलंय बघा, देवाला सोयरा करून घे. देव तू सोयरा करी आता, देव तू सोयरा करी आता, बहुता जन्मांती जन्मलासी नरा, बहुता जन्मांती जन्मलासी नरा, देव तू सोयरा करी आता, देव तू सोयरा करी आता. देवाला सोयरा करून घे. आणखी एका अभंगामध्ये आला, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा दीनाचा देव सोयरा, दीनाचा देव सोयरा, देव सोयरा, हा देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. दिनाचा म्हणजे तुमच्या आमच्या जीव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक गरीब श्रीमंत कोणी असू द्या, व्याधीमुक्त व्याधीयुक्त कोणी असू द्या, त्याचा सोयरा देव आहे. दिनाचा सोयरा पांडुरंग आहे. म्हणून पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग. आता दिनाचा दिन हा शब्द बरेच ठिकाणी आलाय आपल्याला माहिती आहे. मग आम्ही कालच्या भागामध्ये प्रमाण सांगितलं आपल्याला, मागच्या भागामध्ये पांडुरंग दीन बंधू जयाचे ते नाम. त्याचं नावच आहे ना हो, पांडुरंग दीन बंधू जयाचे ते नाम. पांडुरंग दीनबंधू दीनानाथ हे सर्व त्याचे नाव आहेत की नाही. त्याची नावाच्या ब्रिदावळी जर बघितली तर पांडुरंगाला काय म्हणतात, दीनानाथ म्हणतात. आणि मग असा पांडुरंग परमात्मा तो आपला सोयरा आहे.
आणि म्हणून त्याला सोयराही करून घ्यायचं आहे आणि तो आहेच, फक्त त्याच्याकडे जावं लागेल आणि सांगावं लागेल, देवा आम्हाला जवळ करून घे, कारण तू दिनाचा सोयरा आहे. आणखी अभंगामध्ये काय, माय बाप बंधुजन तुझी सोयरा सज्जन. देवा तू कोण आहे? आमचा माय आहे, आमचा बाप आहे. आपण म्हणतो ना, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. तुकोबारायांनी सांगितलं ना अभंगामध्ये, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा हा देव माझा कृष्ण आहे. हा कृष्ण माझा बाप आहे, माय आहे, बंधू आहे, भगिनी आहे. विठ्ठल सुद्धा माझा सर्वस्व, हा विठ्ठल आहे, सर्वस्व हा माझा कृष्ण आहे. आणि म्हणून माय बाप बंधुजन तुझी सोयरा सज्जन, असा सोयरा आहे. असा हा सोयरा दिनाचा आहे, गरिबांचा आहे, जीवाचा आहे, तुमचा. आता एक बघा, श्रीमंत आणि गरिबीचा जर विचार सोडला तरी तुम्ही आम्ही आपण दीन आहोत, कारण आपण जीव आहोत. आपल्याला हा भवसागर तरुण जाण्याची अक्कल नाही, बुद्धी नाही, विचार नाही आणि कसं जावं हे कळत नाही. म्हणून या भवसागरातून तरुण जाण्यासाठी आपण लायक नाही. आपली ती खटपट त्या ठिकाणी पूर्णत्वास जात नाही. म्हणून दिनानाथ असलेला पांडुरंग परमात्मा, त्याच्याकडे जावं आणि त्याला सांगावं, देवा भवसागर तरता आम्हाला चिंता आहे रे, का रे करीत असा चिंता. आम्हाला संतांनी सांगितलं, पहिलं उभा दाता, तू उभा आहेस ते, तुझ्याजवळ आलं की तू आम्हाला या सर्वातून मुक्त करशील. म्हणून तू दिनानाथ, तुझं ब्रीद जे आहे ना ते सांभाळ. नवे नवे तो सांभाळतोच, म्हणून तर तुकोबाऱ्या म्हणतात, तो त्याचं दिनानाथ हे ब्रीद सांभाळ, दीनबंधू हे ब्रीद सांभाळ, कारण तो दिनाचा सोयर आहे. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, तुम्ही घाबरू नका. तुम्ही कोण आहात, कसे आहात, तुम्ही व्याधीग्रस्त आहात का, तुम्ही बिमार आहात, तुम्ही व्याधीनं ग्रस्त झालेले आहेत, तुम्ही मोहानं ग्रस्त झालेले आहे, तुम्ही संसारामध्ये लुप्त झालेले आहेत, डुबले आहेत, बुडले आहेत, कामक्रोधानंही तुम्ही त्या ठिकाणी हे झालेले असाल, बाधित झाले असाल. पण काय करा महाराज, तुम्ही एकदा त्याच्याकडे जा बरं, कारण तो दिनाचा सोयरा असल्यामुळं तुमची आणि त्याची सोयरीक झाली आहे. आणि सोयरीक झाली, प्रेम निर्माण झालं, त्याच्यामुळं तो तुमचा उद्धार नक्कीच करेल. पण त्यासाठी काय करावं लागेल? पंढरीशी जारे आल्यानो संसार, पंढरीशी जारे आल्यानो संसार, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, असा तो दिनाचा सोयरा आहे. आणि मग दिनाचा सोयरा असल्यामुळं त्या ठिकाणी आपण पंढरीला गेलं पाहिजे. या संसाराला आलेला प्रत्येक जीव दीन आहे, असं मी जसं म्हटलं. कधी कधी आपल्याला बघा, राजा परीक्षितीचं उदाहरण घ्या. राजा होता, मी दीन शब्दासाठी सांगतो, राजा होता महाराज. रानात गेला, वनात गेला, कुठल्या तरी तहान लागली, कोणातरी ऋषीच्या आपल्या गुहेमध्ये गेला, पाणी मागितलं. ऋषी तपश्चर्या करत होते. ऋषीच्या गळ्यात मेलेला साप टाकला आणि ऋषीच्या गळ्यात साप टाकला, निघून आला. ऋषीच्या मुलाने बघितलं, शाप दिला. राजाला 7 दिवसात सर्पदंश होईल म्हणून शाप दिला. परिणाम असा झाला, ऋषीचा शाप, काही झालं तरी त्या शापाला उच्छाप मिळणार नाही, या शापातून मुक्ती नाही. म्हणून परीक्षितीने काय केलं त्या ठिकाणी? परीक्षितीने काय केलं? परीक्षितीचं राज्य आहे, धन आहे, सैन्य आहे, वाडा आहे, सर्व आहे, पण तरीही परीक्षिती दीन झाला ना. का? कारण ऋषीच्या शापापासून मुक्तता होऊ शकत नाही. म्हणजे आपण दुबळं झालो की नाही, दुबळं झालो म्हणजेच दीन झालो. आणि मग अशा वेळेस परीक्षितीने काय केलं? परीक्षितीने त्या ठिकाणी श्रीमद भागवताचं त्या ठिकाणी श्रवण केलं. आपल्याला माहित आहे, शुक सांगत असे परीक्षिती शुकाचार्यांच्या मुखातून 7 दिवस श्रीमद भागवत ऐकलं आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. उद्धार कशामुळे झाला? देवाच्या नामस्मरणामुळे झाला. कोणी केला? देवानी केला. का केला? त्याला शरण गेल्यामुळे केला. मग दीन झाला. दीन होऊन देवाला शरण जावं महाराज. आणि मग दीन होऊन शरण जाताना भगवंताच्या पायी जर लीन झालं तर आपला उद्धार होत असतो. म्हणून दिनाने भगवंताच्या चरणी लीन होण्याचा प्रयत्न करावा. आणि मग लीन होण्याचा प्रयत्न केला
की तो भगवान आपला उद्धार करतो. याची जाणीव तुकोबारायांना आहे. याचं महत्व तुकाराम महाराजांना माहिती आहे. याची तुकाराम महाराजांना खात्री आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तो पंढरपूरचा देव आहे ना, जो पंढरपूरचा देव आहे ना, तो अरे बाबा तुम्हा आम्हा सर्वांचा आहे. आंधळाचा आहे, पांगळ्याचा आहे, बैऱ्याचा आहे, चोरांचा आहे की नाही, राजांचा आहे, संन्याशांचा आहे, योग्यांचा आहे, भोग्यांचा आहे, जोग्यांचा आहे. आता काय सांगू, सर्वांचा आहे तो देव. आणि तो सर्वांचा देव आहे. सर्वांचा उद्धार करण्यासाठी तो कटिबद्ध आहे. आणि म्हणून तो दिनाचा सोयरा आहे ना, म्हणून त्याच्याकडे जावं. पंढरीशी जा रे आलांनो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. का हो तुकोबाराय, तुम्ही म्हणता ते आता तेही पटलं, तो दिनाचा सोयरा आहे. पण तो भेटेल का हो? त्याच्याकडे एवढे लोक येतात, मोठे मोठे येतात. तुम्ही तर म्हटलं इंद्र चंद्र महेंद्र या त्याची पूजिती, देव देव सुद्धा त्याची पूजा करतात असं म्हणतात. मग ते सर्वजण येतात. आणि मग आमच्यासारख्याला तो ओळखल का? आमच्यासारख्याला तो भेटेल का? आम्हाला तो दिसेल का? तुकोबाराबद्दल मी काय सांगितलं तुम्हाला, दिनाचा सोयरा पांडुरंग. हो ना, ते पटलं हो, सोयरा आहे, सोयरी करू. पण आता अलीकडे असं आहे महाराज, गरिबी बघून आमचे सोयरे पण आम्हाला घरात घेत नाही हो. फोन जर केला आणि सांगितलं उद्या आम्ही येणार आहोत, तर चुकीचं सांगतात. म्हणजे आम्ही घरीच नाही, आम्ही बाहेर फिरायला गेलो असं सांगतात. का? कारण आम्ही त्यांच्या दृष्टीनं गरीब आहोत. ते श्रीमंत आहेत म्हणून आम्हाला ते येऊ देत नाही, टाळतात. नाही हो, हो हो टाळतात ना, सांगतात ना. आपल्यालाही अनुभव आहे ना हो, नाही असं नाही. कोणीतरी येतो म्हटलं उद्या आम्ही येतो 2 दिवसासाठी, नाही म्हणे आम्ही अगोदरच बाहेर गावी चाललो. मग व्यवहारामध्ये जर असं आहे महाराज, तर एवढा मोठा देव, एवढा मोठा राजा, एवढा मोठा अधिपती, तो आम्हाला भेटेल का? दिनाचा सोयरा आहे ठीक आहे, पण भेटेल कसा? त्याला वेळ कसा मिळेल? त्यावेळेला तुकोबारायांनी पुढच्या चरणामध्ये काय सांगितलं तेवढं सांगतो. फक्त एक पद सांगतो आणि थांबतो. उर्वरित चिंतन पुढच्या भागात करणार हो. तुकोबाराय म्हणतात तू काळजी करू नको, तू फक्त जाण्याचं ठरव. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. बाकी तुला काळजी करायची आवश्यकता नाही. कारण तुला मनातून फक्त आस लागली पाहिजे. तो काय करतो माहितीये का? अरे तो तुझी वाट पाहतच उभा आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, 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 वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. तुकोबाराय म्हणतात तो तुझ्या भेटीच्या साठी उभा आहे, वाट पाहत उभा आहे महाराज. विटेवर उभा आहे तो, युगे 28 विटेवरही उभा तो उभा आहे. तुमची वाट पाहत उभा आहे की तुम्ही या, माझ्या दर्शनाला तुम्ही या, मला भेटा तुम्ही. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. आणि मग अशा प्रकारे तो वाट पाहतोय तुमची. आणि मग मला सांगा, जो वाट पाहत असतो तो भेटतो की नाही? तो वाट लावत नाही. काही लोक आलेल्याची वाट लावतात, हा वाट पाहतो. आणि हा वाट पाहणारा देव आहे. एक आणखी सांगू पुढे जाऊन, हा उभा आहे. कोणाच्या घरी काहो आहेत काय मालक? नाही, बाहेर गेलेत. काहो आहेत का मालक? नाही, झोपले आहेत. काहो आहेत का मालक? नाही, बसले आहेत. काहो आहेत का मालक? नाही, काम करत आहेत. पण असं कुठं आहे जर ऐकायला मिळालं? काहो आहेत का मालक म्हटल्याबरोबर मालक उभाच समोर. हो या 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 असं म्हणणारा जर कोणी असेल तर तो नक्कीच भेटतो की नाही? इथे हा देव माहिती आहे काय? हा झोपला नाही, हा बसला नाही, हा कामात नाही, हा काही करत नाही. हा काय करतो? फक्त आणि फक्त उभा आहे. कशासाठी? वाट पाहे उभा भेटीची आवडी. तुमच्या आमच्या भेटीसाठी उभा आहे.
विटेवरती आपले समचरण ठेवून त्या ठिकाणी उभा आहे. फक्त वाटच पाहतो तुमची, कधी तुम्ही येता आणि कधी स्वतःचा उद्धार करून घेता. असा हा पांडुरंग परमात्मा पंढरपूरला तुमच्या आमच्यासाठी उभा आहे, दिनासाठी उभा आहे, दिनाचा सोयर आहे. आणि म्हणून तुकोवारे म्हणतात, घाबरू नका पंढरीशी दारे आल्यानो संसार, दिनाचा सोयरा पांडुरंगा. आणि तो तुमची वाट पाहतो, बघतो तो. तुम्ही कधी येता वाट पाहे उभा, भेटीची आवडी. आता पुढचं चिंतन पुढच्या भागात करू. काय भेटीची आवडी आहे, काय उभा आहे, कसा उभा आहे, का उभा आहे, याचं चिंतन पुढच्या भागात करू. आणि या अभंगाचं चिंतन पुढच्या भागामध्ये आपण करत असताना उर्वरित सर्व चरणाचं चिंतन करूया. गेली 2 भाग आपण याच अभंगावर चिंतन करतो आहे. कालही केलं, मागच्या भागातही केलं, आजही करतो आणि पुढच्या भागात सुद्धा करणार आहोत. तुर्तास आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या संतांचं भजन करूया एकदा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री गणाधू, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.